जे लोक आपल्याला समजून घेत नाहीत त्यांच्यावर राग करू नका, कारण प्रत्येकाला तुमची कहाणी कळणं शक्य नसतं. खरी श्रीमंती ती आहे जी तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात आनंद पेरता. आयुष्य नेहमी एक संधी आहे, शिक्षा नाही. ती जगण्याची कला शिकवते, थांबण्याची नाही. दुःख आली तरी हसत राहणं हीच खरी ताकद असते, कारण अश्रूंवर नियंत्रण ठेवणं म्हणजे मनाचं सामर्थ्य. तुमची किंमत तुम्हाला जेव्हा कळते स्वतः, तेव्हा जग तुमची ओळख मान्य करतं. मोठं होणं म्हणजे फक्त यशस्वी होणं नाही, तर दुसऱ्यांना उचलून पुढे नेणं हाच खरा मोठेपणा आहे. वेळ ही जखमा बरी करत नाही, पण ती जखमांशी जगायला शिकवते. आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद हे जगातील सर्वात मोठं शस्त्र आहे, ज्याच्या जोरावर अशक्यही शक्य होतं. जो स्वतःवर प्रेम करतो त्यालाच दुसऱ्यांवर खरं प्रेम करता येतं. आयुष्यात काही लोक भेटतात आणि आपल्याला बदलून टाकतात. ते नसते तर कदाचित आपण आजचे आपण झालोच नसतो. दुःखाचा प्रवास नेहमी एकट्याने करावा लागतो, पण त्या प्रवासातून मिळालेली ताकद आयुष्यभर सोबत राहते. अपयश हे शेवट नाही, ते फक्त नवीन सुरुवातीचं दार असतं. जिंकण्यासाठी धावणं गरजेचं नाही, कधी कधी थांबून श्वास घेणंही यशाकडे नेणारं पाऊल ठरतं. प्रत्येक सूर्योदय आपल्याला सांगतो, काल काय झालं ते विसर, आज नवीन सुरुवात कर. तुमच्या छोट्या छोट्या कृतींनी एखाद्याचे जीवन बदलू शकतं, म्हणून दयाळूपण कधीही सोडू नका. ज्या गोष्टी आपल्याला तोडतात त्या गोष्टी आपल्याला घडवतातही, फक्त आपण त्या शिकवणीला स्वीकारलं पाहिजे. शांत मन हे सर्वात मोठं सामर्थ्य आहे, कारण शांत मनानेच योग्य निर्णय घेतले जातात. जेव्हा कुणी तुम्हाला साथ देत नाही, तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा असतो, ही श्रद्धा ठेवा. खऱ्या नात्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते, कारण विश्वास हा शब्दांपेक्षा मोठा असतो. आयुष्य हे फक्त जगायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. दुःख, आनंद, प्रेम, हरवणं, सापडणं यातूनच आयुष्याचं खरं सौंदर्य दिसतं.